समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मैं नेहा। समाचार अब तक में आप सभी का स्वागत है। देखते हैं आज के कुछ मुख्य खबरें। नागपुर में दीक्षा भूमि से सेवाग्राम आश्रम तक संविधान सत्याग्रह पदयात्रा की शुरुआत महात्मा गांधी के परपोते तुषार गांधी की प्रमुख उपस्थिति में हुई। तुषार गांधी ने मीडिया से बातचीत में कहा कि यह यात्रा संविधान को बचाने और भारतीय नागरिकता को मजबूत करने के लिए निकाली गई है। उन्होंने जोर देकर कहा कि लोकतंत्र को संरक्षित रखना हमारी जिम्मेदारी है और संविधान के मूल सिद्धांतों को जनता तक पहुंचाना आवश्यक है। इस पदयात्रा में कांग्रेस के वरिष्ठ नेता, आमदार, खासदार, पार्टी पदाधिकारी और विभिन्न स्वयंसेवी संस्थाओं के कार्यकर्ता शामिल हुए। ये अभियान संविधान और लोकतंत्र के प्रति जागरूकता फैलाने का महत्वपूर्ण प्रयास माना जा रहा है। कमजोर करण्यात एक मोठी हे होऊन राहिले, काम होऊन राहिले आणि म्हणून आम्हाला वाटतं की संविधानाला संरक्षण करण्यासाठी लोकांचा आवाज उठवायची गरज आहे। कशा पद्धतीने स्वरूप असणार आहे, कोण कोण सहभागी होणार आहे? आपण बघताय इथे काँग्रेसचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, एनसीपीचे नेते आहेत। आम्ही काल आमच्या स्टेजवरती पण होते आणि सगळे सिव्हिल सोसायटीचे कार्यकर्ते आहेत। हे सगळेच भारताचे नागरिक आहेत आणि हे संविधान सत्याग्रह पदयात्रा भारताच्या नागरिकत्वाला पाठबळ देण्यासाठीची आहे। संविधान सत्याग्रह यात्रा नेमका काय संदेश द्यायचा या संदेशाच्या माध्यमातून? आपलं लोकतंत्र संविधानात्मक लोकतंत्र आहे आणि ते तसंच राहायला पाहिजे। आणि आपण एक आपल्या संविधानाचे जे 3 प्रथम शब्द आहेत, युनिटी, फ्रॅटर्निटी आणि इक्वालिटी, जस्टिस, हे आपण ह्या शब्दांचा जो अर्थ आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायची। धोक्यात आलं अगदीच चिंता आहे। ज्या पद्धतीनं सगळं केलं जात आहे, ज्या पद्धतीनं लोकशाही खतम करण्याची आणि हे हुकुमशाही लादण्याची एक चेष्टा केली जाते, त्या पद्धतीनं हे चिंता फार स्वाभाविक आहे। आम्ही सगळेच असू तिथे, आम्ही सगळेच तिथे असू आणि ते महत्वाचं आहे की आम्ही कोण आहोत आणि जे पण येऊ शकतील ते येतील।